माणसाने एक चिंता केली पाहिजे, काय? मी श्रीमंत कसं होईल, मग माझं लग्न कधी होईल याची चिंता नाही. मग चिंता कशी केली पाहिजे की माझं कल्याण कसं होईल, माझं कल्याण कधी होईल ही चिंता आपण केली पाहिजे. आणि चिंता करत असताना आपण चिंतन ही भगवंताचंच केलं पाहिजे. म्हणून शौनकादी ऋषींना चिंता वाटू लागले की आमचं कल्याण कसं होईल, आमचं कल्याण कसं होईल, आमचं कल्याण कसं होईल. सर्वजण चिंतेमध्ये आहेत आणि सर्वजण चिंता करत असताना त्या ठिकाणी एकमेकांना सर्वजण प्रश्न करतात की बाबा आता आपलं कल्याण कसं होईल. आपल्यामध्ये कामाची वृद्धी व्हायला लागलेली आहे, आपल्यामध्ये लोभाची वृद्धी व्हायला लागलेली आहे, आपल्यामध्ये क्रोधाची वृद्धी व्हायला लागलेली आहे. मग आपण जर असं क्रोधित व्हायला लागलो, आपण जर असं कामी व्हायला लागलो तर आपलं कल्याण कसं होईल. म्हणून सर्वजण चिंता करू लागले. आणि जे 88,000 ऋषी आहेत ते सर्वजण चिंतेमध्ये बसलेले होते. आणि चिंतेमध्ये बसलेले असताना सर्वजण एकच चिंता चालू आहे की आपलं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल.